यानंतर आपण आजच्या झिरोवरच्या मूळ विषयाकडे येऊयात आणि आजचा हा विषय जो आहे तो अर्थातच बांधलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 दिवस सलग केलेल्या आवाहनांच्या अवतीभोवती। मैं आपके परिवार का सदस्य हूं, इसलिए आग्रह से कहता हूं, जहां संभव हो पेट्रोल डीजल का उपयोग कम करें। आपको तो अब शादी स्टैच्यू ऑफ यूनिटी वहीं पर जाके करनी चाहिए। मेट्रो का उपयोग करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें। कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेस की व्यवस्था पर काम करें। जब तक हालात सामान्य न हो हम सोने की खरीद को टालें, गोल्ड की जरूरत नहीं है। आता गेल्या 48 तासांमध्ये मोदींनी किमान 2 वेळा तरी ही आवाहनं केली आहेत, पण त्यांच्याच पक्षातील काही उत्साही नेते मात्र सपशेल ह्या आवाहनांना हरताळ फासताना दिसतायत, असं चित्र अगदी स्पष्ट आहे। उदाहरण देते, मध्य प्रदेशातील भाजप नेते सौभाग्य सिंग ठाकूर परवाच ते मध्य प्रदेशातल्या पाठ्यपुस्तक संशोधन मंडळाचे अध्यक्ष बनले। मग काय, नेताजी आणि त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी केलं शक्ती प्रदर्शन। किमान 300-350 गाड्यांचा ताफा उज्जैनहून भोपाळकडे निघाला। आता 4 चाकींचं मायलेज साधारण 1 लिटर मागे 15 ते 20 किलोमीटर, माफ करा 15 ते 20 किलोमीटर इतकं असतं आणि आता आपण 20 किलोमीटर प्रति लिटरनं जर आकडेमोड केली तर सौभाग्यसिंग ठाकूर यांचा 400 गाड्यांचा ताफा उज्जैनहून भोपाळकडे निघाला। हे अंतर 200 किलोमीटरचं आहे, म्हणजे प्रत्येक गाडीला उज्जैन ते भोपाळ 10 लिटर डिझेल किंवा पेट्रोल लागलं असेल आणि परत जाताना पुन्हा 10 लिटर, म्हणजे गाडी मागे 20 लिटर, म्हणजेच 400 गाड्यांसाठी 8000 लिटर इंधन लागलं। आणि या सौभाग्यसिंगांनी एवढं पेट्रोल केवळ शक्ती प्रदर्शनासाठी इंधन वापरलेलं आहे, त्याचं ड्रोन शूटिंग सुद्धा केल्याचं आता तुम्ही बघताय। त्यामुळे मोदींनी कितीही काही आवाहन केलं असलं तरी आधी अशा नेत्यांना त्यांना आवरावं लागणार आहे, हे नक्की आहे। पण यात सगळा मुद्दा काय आहे की इराण युद्धामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवरती मोठं संकट उभं राहिलंय। ते संकट किती गहिरं होऊ शकतं याचा अंदाजही आलेला आहे आणि म्हणूनच की काय, युद्धाच्या 2.5 महिन्यानंतर मोदींनी काटकसरीचं आवाहन केलंय। त्यावर त्यांच्याच काही नेत्यांनी हरताळ फासला, त्यामुळे विरोधकांनाही चांगलीच संधी मिळाली। विरोधकांच्या टीका आपण पाहणार आहोत, मात्र राज ठाकरेंची एक पोस्ट पाहूयात, त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला। राज ठाकरेंनी रोखठोक सवाल केलेले आहेत आपल्या पोस्टच्या माध्यमातून। सस्नेह जय महाराष्ट्र, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींची माफ करा श्री नरेंद्र मोदींनी 2 दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करायचं आवाहन केलं होतं। स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काहीशे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढतायत, स्वतःवर फुलं उधळून घेत आहेत। त्याचं काय करणार आहात आपण? आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून यापुढे माझ्यासकट कोणीही काही असं करणार नाही असं सांगणार आहात का? चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का? आता पंतप्रधान 15 मे पासून परदेश दौऱ्यावरती निघालेत, दौरे तुम्ही थांबवा, मग आवाहन करा। आवाहनाची कृती स्वतः पंतप्रधान करतील का आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांकडनं करून घेतील का? येत्या काळामध्ये सरकारला पेट्रोल डिझेलचे भाव दणदणीत वाढवायचे असणार, त्याची पूर्वतयारी सुरू आहे असंही म्हटलंय राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमधनं। इंधनाचे भाव वाढले की लोक आपोआप न परवडल्यामुळे वापर कमी करणार, असंही त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे। तर कधी काळी गुजरात मॉडेलला देशभरामध्ये प्रसिद्ध करत मोदींना पंतप्रधान पदासाठी खुला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंची आजची ही पोस्ट आहे। याच पोस्टमध्ये संसदेच्या विशेष अधिवेशनाचीही मागणी त्यांनी केली आहे। राज ठाकरेंसह सगळ्याच विरोधकांची बाजू आपण आज बघणार आहोत, पण त्याआधी पाहूयात आजचा प्रश्न, तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला।
आजचा प्रश्न आहे, पंतप्रधान मोदींनी केलेलं काटकसरीचं आवाहन म्हणजे इंधन दरवाढीची पूर्वतयारी. राज ठाकरेंचा हा दावा पटतो का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत. आपल्या उत्तराची आपण जो पर्याय निवडतोय तो पाहण्याची आम्हाला प्रतीक्षा आहे. आणि आता याच अनुषंगाने काय काय प्रतिक्रिया आल्या ह्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आज आपल्या सोबत दोन पाहुणे आहेत. त्यांचं खरं तर मी मगाशी तुम्हाला